आढावा बैठक झालेली आहे. नेमकं काय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या? आज करमाळा तालुक्यातली टंचाईची आढावाची बैठक झालेली आहे. नागरिकांकडून ज्या सूचना आल्या, तक्रारी आल्या, त्याची वेळेत दखल घेऊन टंचाई परिस्थिती जी निर्माण होणार आहे ती योग्य पद्धतीने हाताळली गेली पाहिजे या बाबतीतल्या सूचना सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. JJMचा जे विषय आहे तो अत्यंत किचकट झालेला आहे. त्या बाबतीत नवीन केंद्राने मार्गदर्शक तत्व जाहीर केलेली आहेत. त्याचा सखोल अभ्यास गाव पातळीपासून जिल्हा पातळीवर केला गेला पाहिजे आणि प्रस्ताव दिले पाहिजेत. त्या बाबतीतल्या सूचना आज आपण सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. करमाळ्यामध्ये पाहतो की आपण 3 ह्या ज्या आहेत त्या टंचाई आढावा बैठका झालेल्या आहेत. कुठेतरी जनतेतून अशी मागणी होती की सर्वांनी एकत्रित ही बैठक जी आहे ते जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान घ्यावी, जेणेकरून नियोजन करता येईल. त्या संदर्भात काय पुढे असणार? एकतर यावर्षी पाऊस कमी पडेल हे हवामान खात्याने उशिरा जाहीर केले. 3 आढावा बैठक झाल्या म्हणून त्यात काही चुकीचं नाही आहे. कारण का सगळे आपापल्या प्रशासकीय कामात अडकलेली होती. मी दिल्लीच्या अधिवेशनात अडकलेलो होतो. त्यांना टंचाईचा विषयाची माहिती घ्यायची होती आमदार साहेबांना. पंचायत समिती झडपीने आता DPDCची बैठक येईल या दृष्टिकोनातून पालकमंत्र्यांना द्यायच्या दृष्टिकोनातून त्यांनी बैठक घेतली आणि मी या दोघांकडून आकडेवारी घेऊन देऊ शकत होतो, परंतु मला तसं नव्हतं करायचं. कारण का मी जो प्रश्न केंद्राच्या वॉटर रिसोर्स कमिटीमध्ये उपस्थित केला तो सगळ्यांना माहीत व्हावा आणि लोकांचे जे काही प्रॅक्टिकल अडचणी आहेत अधिकाऱ्यांनी कागदावर देणं आणि गाव पातळीवरच्या लोकप्रतिनिधींनी ते मुद्दे उपस्थित करणं, त्यांचं जे धाकता असते अधिकारी हा सगळ्यात शेवटी आकडेवारीत देणारा विषय आहे. खाली भोगणारे जे लोक आहेत ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यातून खरं सत्य बाहेर येतं. त्यासाठी आम्ही बैठका स्वतंत्र झाल्या असतील, काही ठिकाणी एकत्र होत आहेत बैठका, ज्याच्या त्याच्या वेळेनुसार झाल्या. अंतिम उद्देश काय आहे सगळ्या लोकप्रतिनिधींचा, कोणी कुठल्याही पक्षात जरी असले की त्या त्या तालुक्याची सेवा झाली पाहिजे. ह्याच्यात राजकारण आणायची गरज नाही. मला तर सवय नाही राजकारण आणायची. मी राजकारण फक्त इलेक्शनच्या वेळेस करतो. इतर वेळेस कुठल्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी जरी असले हेतू एकच ठेवतो डोळ्यासमोर की आपल्या कामकाजाचा इफेक्ट हा सर्वसामान्य माणसाला उपयोगी पडला पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आले आता सध्या, काय त्यावर प्रतिक्रिया? ते कसं सरकार आले अख्ख्या देशाला माहिती आहे. 90 लाख मतदारच गायब केले तर कसंही सरकार येईल. नसरापूरच्या घटनेवरती आपलं काय प्रतिक्रिया असणार? दुर्दैवी घटना घडलेली. गृह खात्याने त्यात सखोल चौकशी करून त्या दोषी जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा पोचेल या पद्धतीनं तपास यंत्रणा राबवून त्या ठिकाणी त्याला शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काम करावं. त्या मीटिंगला आमदार गैरहजर राहिले. ते त्यांच्या कामामुळे व्यस्त होते, त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम होते, त्यामुळे गेले ते. त्यांचे प्रतिनिधी हजर आहेत, माझे शेजारी उभे आहेत. त्यांचे खासदार आणि आमदार एकाच पक्षात आहेत तरी आमदारांची नाही. त्यांचे प्रतिनिधी माझ्या शेजारी उभे आहेत. पक्षाचा तालुका अध्यक्ष उपस्थित आहे आणि मी आहे ना. प्रतिनिधी अधिकाऱ्यांसाठी पुढाऱ्यांसाठी नाही. राज्यात मिशन टायगरच्या चर्चा असतात आणि तुमच्या पण चर्चा कधी कधी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही जे इलेक्शन लढलो पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, ते वरिष्ठांच्या परवानग्या काढून लढलो. त्या ठिकाणी युती केल्या. कुर्डवाडी नगरपालिका असेल, अकलूजला आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये ZP पंचायत समिती असेल, तिथं आम्ही शिवसेनेवर युती केली, राष्ट्रवादीवर युती केली, युती केलेली आहे. आणि मी एक खासदार म्हणून काम करतोय आणि माझ्या मतदारसंघातल्या येणाऱ्या नगरपालिकांचे जर प्रश्न शिंदे साहेबांकडे असतील तुम्ही जायचं नाही का त्यांच्याकडे काम? आणि जिथं वैचारिकदृष्ट्या आम्ही मतदारसंघात एकत्र आलेलो आहे, म्हणजे अख्खा माढा लोकसभा मतदारसंघात फलटणला सेनेबरोबर युती करून लढलो आम्ही नगरपालिका, परत मान खटावमधलं
माझं काम आहे एकत्रितरित्या लढलो. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, सध्या विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यावर युती करून लढतोय म्हणून भेटायचं नाही का? अकलूजमध्ये राष्ट्रवादीला बहुमत असताना शिंदे सेनेला तुम्ही सभापती पदाची संधी दिली. जो सभापती झालेला आहे त्याचे आजोबा हे सकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांचे घनिष्ठ सहकारी होते, मगर साहेब. त्यांचा जर इतिहास जर तुम्ही काढला, त्या माणसांनी, त्या कुटुंबाने आज तागायत ही तिसरी पिढी आहे. दत्ता मगर हा तिसरी पिढी आहे. तिसऱ्या पिढीपर्यंत आमच्या विरोधकांना त्या कुटुंबाने मोहिते पाटलाचा विरोधक आहे म्हणून लग्नाची पत्रिका, सुखदुःखाची पत्रिका दिलेली नाही. तो फक्त शिंदे सेनेच्या तिकिटावर निवडून आलेला आहे. त्याला करायचं नाही का? आणि ओपन मधला तोच होता, पुरुष मधला निवडून आलेला. तो सगळ्यात शेवटी मोहिते पाटील समोर काय पक्ष कुठलाही असो त्याचा.